कलिंगड खाऊन कुटुंब संपलं, त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं? अनुभवी शेतकऱ्यानं केला मोठा दावा. बोरीबेल येथील अनुभवी शेतकरी बाळकृष्ण पाचपुते यांनी केला मोठा दावा. मुंबईत घडलेल्या घटनेनंतर चर्चांना उधाण. मुंबईत कलिंगडाचं सेवन केल्यानंतर 4 जणांच्या मृत्यूनं खळबळ उडाली आहे. व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूस असलेली घंटी दाबायला विसरू नका. ऐन उन्हाळ्यात कलिंगडाच्या सेवनानं झालेल्या मृत्यूनं सोशल मीडियावर विविध अफवा पसरत आहेत. एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाल्यानं कलिंगड खाल्ल्यामुळे झाल्याचा दावा सोशल मीडियावर होते आहे. परंतु सोशल मीडियावरील दावा निराधार असल्याचा दावा पुण्याच्या दौंड तालुक्यातील शेतकरी बोरीबेल येथील अनुभवी शेतकरी बाळकृष्ण पाचपुते यांनी केलाय. बाळकृष्ण पाचपुते यांनी गेली 20 ते 25 वर्ष कलिंगड शेती करतात. त्यांनी कलिंगडचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलंय. कलिंगड खाल्ल्यामुळे मृत्यू झाल्याचं आतापर्यंत आजवर कधीही घडलेलं नाहीये. यामागे काहीतरी वेगळे कारण असण्याची शक्यता आहे, असं पाचपुतेंनी ठामपणे सांगितलंय. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. कलिंगड लाल दिसण्यासाठी किंवा विक्रीसाठी इंजेक्शन दिले जात असल्याचं सांगण्यात येत आहे, असा दावा व्हायरल व्हिडिओतून करण्यात येतोय. घटनेशी संबंधित अनेक पोस्ट देखील व्हायरल होत आहेत, परंतु व्हायरल व्हिडिओ आणि पोस्टमधील दावा खोडून काढलाय. त्यांनी पोस्टमधील माहिती चुकीची असल्याचे सांगितलंय. कलिंगडला इंजेक्शन देणं व्यवहार्य नसून शेतकरी असे कृत्य करत नसल्याचं त्यांनी म्हटलंय. शेतकरी जगाचा पोशिंदा आहे. तो 42 अंश तापमानातही शेती करतो. शेतात कष्ट करून पिके उगवतो. शेतकऱ्यांवर आरोप करणं अन्यायकारक आहे. कलिंगड हे उन्हाळ्याला शरीराला थंडावा देते, तसेच शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढणारं फळ आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, विश्वासार्ह माहितीवरच भर द्यावा, असं आवाहन त्यांनी केलंय. कलिंगडासोबत सोशल मीडियावर सुरू असलेला अपप्रचार थांबवण्याची विनंतीही त्यांनी केली. नागरिकांनी शेतकऱ्यांचा विश्वास अबाधित ठेवावा, अशी विनंती त्यांनी प्रशासन आणि नागरिकांना केली आहे. तत्पूर्वी कलिंगडच्या सेवनानंतर मृत्यू झालेल्या 4 जणांचे वैद्यकीय अहवाल आलेला नाहीये. या अहवालानंतरच त्या 4घांच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होईल.